यानंतर पार्लरमध्ये जाऊन महागडं मॅनिक्युअर पेडिक्युअर करायची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही। फक्त ही एक गोष्ट करा आणि त्यामुळे तुमची त्वचा एकदम ब्राईट आणि शाईन करायला लागेल। घरामध्येच अवेलेबल असणारी एक सिक्रेट गोष्ट मिसळून तुमच्या हातापायांना लावून बघा। तुमच्या हातापायांवरची सगळी टॅनिंग, काळेपणा आणि डेड स्किन अगदी पहिल्या वापरापासूनच गायब व्हायला लागेल। तुमच्या त्वचेवर एक छानसा उजळपणा येईल। आता हे कसं बनवायचं, किती दिवस लावायचं, हे सगळं मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले। तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चला, आजची ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला इथं घ्यायचा आहे शॅम्पू। आता शॅम्पूमध्ये अजून एक सिक्रेट वस्तू टाकायची आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन। आता शॅम्पू प्रत्येकाच्या घरी असतो, तुम्ही इथे कुठलाही शॅम्पू वापरू शकता। जो तुम्ही रेग्युलर केस धुण्यासाठी वापरता तो सुद्धा वापरू शकता। मी इथे क्लिनिक प्लस घेतलाय कारण तो खूप इफेक्टिव्ह असतो। याच्यामुळे सगळी आपली टॅनिंग आणि डेड स्किन सहज निघून जाते आणि खूप चांगले रिझल्ट सुद्धा मिळतात। तुम्ही हे डार्क अंडरआर्मसाठी सुद्धा वापरू शकता, हातापायांना लावू शकता। जर तुमचे गुडघे, मान खूप काळी पडली असेल तिथे सुद्धा हे वापरू शकता। इतकी इफेक्टिव्ह रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते। आता इथं आपल्याला थोडा थोडा शॅम्पू घेऊन तो व्यवस्थित असा फेटून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपली ही रेमेडी भरपूर चांगली आणि इफेक्टिव्ह बनणार आहे। आता मी साधारणतः 1 चमचा इतका शॅम्पू घेतलेला आहे। 2 वेळा थोडा थोडा घेऊन तो व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, त्याच्यामुळे आपली ही होम रेमेडी भरपूर पॉवरफुल होईल। तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही। आता यानंतर तुम्हाला तिथे दिसतीये साखर। आता साखर आपल्याला फक्त चहासाठीच वापरायचं एवढं माहिती आहे, पण साखर खूप चांगलं स्क्रबिंगचं काम करते। आपली त्वचा त्याच्यामुळे टाईट होते, ब्राईट होते। त्यासाठी इथं मी घेतलेली आहे साखर। आता साखर घेतल्यानंतर ते शॅम्पूमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचे। जसं मी इथं फेटते ना तसंच तुम्हाला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं शॅम्पू आणि साखर एकत्र करून फेटाल तितका हा शॅम्पू हलका होईल, फ्लफी होईल आणि त्याच्यामध्ये ना हळूहळू तुम्ही बघाल बबल्स यायला लागतील। आता साखर विरघळली की शॅम्पूचा रंगही तुम्हाला बदललेला दिसेल, तो छान असा फुगल्यासारखा होईल आणि शॅम्पूचा कलरसुद्धा हळूहळू एकदम लाईट कलरचा होईल। तुम्हाला जसं इथं दिसतच आहे, शॅम्पूचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे। साखर शॅम्पूमध्ये छान अशी विरघळलेली सुद्धा आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे थोडंसं लिंबू। जर तुमचं लग्नसुद्धा ठरलं असेल, एखाद्या पार्टीला जायचं असेल, एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असेल तर एकदा हा उपाय नक्की करून बघा। तुम्हाला अजिबात पार्लरमधलं मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्याची गरज नाही, कारण हे मिश्रण जितकं जास्त फेटाल तितका चांगला रिझल्ट त्याचा मिळणार आहे। आता लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे उन्हामुळे आपल्या हातापायांवर आलेला काळेपणा, टॅनिंग कमी करायला मदत होते। त्वचेवरची डेड स्किन निघून जाते आणि हातपाय आपले छान उजळ होतात, मऊ होतात। आता थोडासाच लिंबाचा रस आपल्याला इथं घ्यायचा आहे, कारण लिंबामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीजसुद्धा भरपूर असतात, भरपूर आपल्याला त्याचा फायदा होतो। आता हा सगळा रस, शॅम्पू आणि साखर हे सगळं आपल्याला एकत्रपणे पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। साखर व्यवस्थित शॅम्पूमध्ये विरघळलेली आहे आणि मिश्रण जे आहे ना आपलं पहिल्यापेक्षा जास्त हलकं फ्लफी तयार झालेलं आहे। अगदी सहज आणि साधा हा उपाय आहे। कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी हजारो रुपये खर्च करण्याची, पार्लरमध्ये जायची झंझटच आता तुम्हाला राहणार नाही। तुम्ही हातापायांवर, चेहऱ्यावर सुद्धा वापरू शकता। फक्त चेहऱ्यावर वापरताना ना शॅम्पूऐवजी तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता, इतकं इफेक्टिव्ह ही गोष्ट आहे। पण हो, एकदा सगळ्या गोष्टींची पॅच टेस्टसुद्धा नक्की करून बघा। आता त्यानंतर इथं मी टाकणार आहे चिमूटभर हळद। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या त्वचेवरचा नैसर्गिक ग्लो परत येतो आणि रंग उजळण्यासाठी सुद्धा हळद खूप मदत करते। आता हळद टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे। जसं मी अगोदर सांगितलं, जितकं तुम्ही हे फेटून घ्याल तितका याचा रंग पूर्णपणे बदलेल आणि हे मिश्रण दुप्पट फ्लफी होईल, हलकं होईल आणि आपल्या हातापायांवर लावण्यासाठी सुद्धा खूप छान त्याची क्रीमी कन्सिस्टन्सी तयार होईल। हे आपल्या त्वचेला टाईट करण्यासाठी, लाईट आणि ब्राईट करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं। आता या सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये अजून 2 सिक्रेट गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत, ज्याच्यामुळे भरपूर आपल्याला चांगला फायदा मिळणार आहे। भरपूर काळपटपणा, टॅनिंग झालं असेल तर हे कमी करण्यासाठी इथं आपल्याला अजून एक गोष्ट इथं ॲड करायची आहे, ती म्हणजे कोलगेट। आता कोलगेट आपल्या हातापायांवरची टॅनिंग साफ करण्यासाठी इथं मी वापरलेला आहे आणि कोलगेट वापरल्यामुळे ना आपल्या हातापायांवर एक छान पद्धतीचा थंडावा येतो। त्याच्यामुळे सुद्धा मी इथं कोलगेट घेतलेला आहे। थोडंसंच कोलगेट आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित या सगळ्या मिश्रणांमध्ये ते टाकायचं आणि छान असं फेटून घ्यायचं। आता तुम्ही बघताय छान मिश्रण फ्लफी तयार झालेलं आहे। माझा मागच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान कमेंट केलेले आहे आणि भरपूर इफेक्टिव्ह आहे हे, कारण बऱ्याच जणींना याचे रिझल्टसुद्धा आलेले आहेत।
तर चला, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी इथं तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कॉफीसुद्धा ॲड करू शकता, कारण कॉफीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं स्क्रब म्हणून ओळखलं जातं. सोबतच आपल्या हातापायांवर जी काही घाण असते, डेड स्किन असते, ती निघून जाण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे मी इथं कॉफी घेतलेली आहे. कॉफीमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा ॲक्टिव्ह होतं, ज्यामुळे त्वचा आपली फ्रेश, उजळ आणि टवटवीत दिसायला लागते. आता कॉफी तुम्ही वापरू शकता, किंवा जर तुम्हाला यापैकी कुठल्याही घटकाची ॲलर्जी असेल तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता हा तयार करून घेतलेला मास्क आहे तो तुम्ही अगदी स्वतःसाठी, लहान मुलांसाठी वापरू शकता, कारण बऱ्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मुलांची मान, हातपाय, ढोपर-कोपर काळे झालेले असतात, अंडरआर्म्स काळे झालेले असतात. तिथेसुद्धा तुम्ही हे वापरू शकता. याच्यामुळे छान टॅनिंग, डेड स्किन हे सगळं सहज निघून जाईल. तर चला, आता हा पॅक ना मी माझ्या हातांवरती तुम्हाला अप्लाय करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला रिझल्टसुद्धा बघता येईल. व्यवस्थित अगोदर हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ना आपल्याला हातांवर हा व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. दोन्ही हातांवर मी अप्लाय करून दाखवणार आहे, ज्याच्यामुळे टॅनिंग सहज निघून जाईल, डेड स्किन निघून जाईल. आणि हा उपाय तुम्हाला आठवड्यातून फक्त एकदाच करायचा आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, भरपूर काळपटपणा आला असेल, तर तुम्ही आठवड्यातून 2दा हा उपाय करू शकता, ज्याच्यामुळे चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. आता हा व्यवस्थित हाताला लावल्यानंतर 5 ते 10 मिनटं सुकू द्यायचा आहे आणि हा सुकल्यानंतर डायरेक्टली रिमूव्ह न करता, आता तुम्ही बघू शकता छान असा हा सुकलेला आहे, स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताची जी आहे ती छान स्क्रबिंग करायची, मसाज करायची. याच्यामुळे हातावरची डेड स्किन, काळपटपणा सगळं रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं, त्यामुळे त्वचा आपली आतून उजळायला लागते. आता इथं थोडीशी मी मसाज करून घेते आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यापुढे जर तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल ना, तर पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयाचं मॅनिक्युअर, पेडिक्युअर करण्याची अजिबात गरज नाही. एकदा हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करून बघा, खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. आता छानपैकी मी मसाज वगैरे करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने आपल्याला हातपाय व्यवस्थित आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तयार केलेला हा पॅक तुम्ही मुलांसाठी सुद्धा वापरू शकता, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, आता शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत. मुलांची मान, ढोपर, कोपर भरपूर काळे झालेले असतात, तर ते सुद्धा कमी करण्यासाठी, टॅनिंग कमी करण्यासाठी हे तुम्ही नक्की मुलांसाठी सुद्धा वापरू शकता. आता याच्यामुळे काय होतं, टॅनिंग आपली सहज निघून जाते. आठवड्यातून एकदा हा उपाय आपण करतो, त्याच्यामुळे आपल्या स्किनला त्याचा कुठला त्राससुद्धा होत नाही. इथं छान पद्धतीनं मी थोडीशी पुन्हा एकदा स्क्रबिंग करते आणि थंड पाण्याने आपल्याला हातपाय व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि रिझल्ट तुम्हाला सुद्धा इतके चांगले बघायला मिळतील. उन्हाळ्यामध्ये बाहेर फिरल्यामुळे ना माझ्यासुद्धा हातापायांची स्किन भरपूर काळी पडली होती, त्याच्यामुळे आठवड्यातून 2 वेळा मी सुद्धा हा उपाय सध्या रेग्युलरली करते आणि त्याच्यामुळेच काही गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करून सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ही रेमेडी करताना ही स्वच्छ धुण्यासाठी तुम्हाला पाण्याचा थोडा जास्त वापर करायला लागेल, कारण आपण शॅम्पू वापरला होता, त्याच्यामुळे भरपूर त्याचा फेस तयार होतो, ज्याच्यामुळे आपली हातापायांची स्किन असते ना ती व्यवस्थित उजळ होते, तुकतुकीत होते. आता रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोर आहे. त्वचा एकदम गोरी आणि चमकणारी तुम्हाला झालेली दिसेल, कारण उन्हामुळे आपली त्वचा भरपूर काळी होते, टॅनिंग त्वचेवर जमा होतं. हे सगळं क्लीन करण्यासाठी ही होम रेमेडी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर तुमच्या हातापायांना जे कुठलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरता ते वापरू शकता, किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. आणि इतकी छान अशी इफेक्टिव्ह होम रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.